मित्रांनो, जेव्हा मी म्हणलो ना, की जेव्हा मी तेव्हा भूत-बीत सगळं विसरलो आणि माझे 20,000 खर्च झालेले सगळे विसरलो, की जाऊ दे आपला गोल काय होता? आपला गोल होता आपल्याला बिल्डर होतं, बिल्डिंग बांधायची, घरं बांधायची, त्या व्यवसायात यायचं. कधी गोल सोडायचा नाही. आपण जे ठरवलं त्याच्यापासून कधी दूर जायचं नाही. याच्याकरता माझ्या आयुष्यात गुरु कोण आहे? हे सगळं करणारा किंवा कशामुळे? तर रानातला झरा. मग लहानपणापासून माझा सगळा जन्म लहानपणा मस्तपैकी आजीच्या शेतात गेला. पुण्याला वाघोलीच्या पुढे आहे. माझी स्टोरी असेल तर माझा जन्म 50चा म्हणजे मला जे कळतंय मी 5व्या-6व्या वर्षाचा होतो. मेमरी आठवते. मी आजोळी जायचो आईच्या आई-वडिलांच्याकडे. आमचं आजोळ होतं पेरण्याला. हे पेरणे फाटा आत नाही. बरोबर वाघोलीच्या पुढे लोणीकंद गावाला लागून मेन नगर रोडला लागून. 14 मैल एक फर्लांग हे आमचं आवडतं वाक्य. कारण की तिथे जायचं असेल तर फक्त शिरूरला जाणारी निळ्या रंगाची एसटी पकडायला लागायची. तेव्हा लालपरी नव्हत्या आणि कंडक्टर फक्त शिरूरच्या एसटीच तिथं थांबायच्या. शिरूर पण नाही तळेगाव-ढमढेर अलीकडच्या गावाच्या. लाँग पल्ल्याच्या एसटी नाही थांबायच्या. बस स्टॉप नव्हता म्हणजे एसटीचा स्टॉप नव्हता. तर कंडक्टरला 14 मैल एक फर्लॉंग सांगितलं, की तो एक फर्लॉंगचा दगड आला, की तो टण, टण घंटा वाजवायचा टण आम्ही उतरायचो किंवा वडील सायकलवर डबल सीट न्यायचे किंवा कधी काही बैलगाडी जाणार असेल, आमच्या शेतातलं सामान भुसार माल विकायला पुण्यात आले, त्या बैलगाडीतनं जायचं. त्या शेतात माझा जन्म झालेला. नांगरणी, कुळवणी मोत्याची अंघोळ मोत्यावरची नवीन पिढीला माहिती नसेल. त्यावेळेला लाईट तर नव्हतेच, डिझेल पंप नव्हते. पाणी काढायचं म्हणजे बैलाची जोडी मोठ म्हणायचे. असे ते चामड्याची मोठी मोठ असायची आणि ते मग बैलं "चल रे ढवळ्या, चल रे पवळ्या" करत, करत, करत ते उतारावर असे जायचे. मोठ सगळी भरायची आणि थारोळ्यात ओतली जायची. त्या थारोळ्यात आम्ही मस्त बसायचो. आमच्या अंगात धपकन जवळ-जवळ 200 लिटर पाणी पडायचं. इतकी मजा वाटायची. मग ते पाणी असं जवळ शेतात जायचं. मग आपण ते पाणी वाफे करायचे आणि प्रत्येक वाफ्याला पाणी द्यायचं असं मस्त लाईफ होतं. गाईच्या धारा काढणे, कांद्याची वखार, हरभऱ्याची आंब पकडणे. जेव्हा हरभरा येतो ना त्याला पहाटे 5ला उठून गेला, एक ओलं फडकं घेऊन तर त्याची आंब पकडता येते. इतकी छान लागते ती. असं मस्त लाईफ होतं. पण ह्याच्यामुळे माझं काय झालं रानामनात फिरणे, शेतात फिरणे, रानातला झरा मला फार आवडतो. झरा कसा करतो बघा, झरा कसा उगवतो कुठेतरी डोंगरावरनं उगवतो तो. वाहत-वाहत असतो. स्वच्छ पाणी असतं निघताना. नंतर पुढे काय त्याचं काही नाही. स्वच्छ झऱ्याचं पाणी तो डोंगरातनं उड्या मारत-मारत खाली येत असतो. असं वाहत असतो. वाकडा-तिकडा, वाकडा-तिकडा म्हणून मजा आहे. तर सरळ घेतला तर तुम्हाला तो कॅनॉल असेल पुण्याच्या पर्वतीचा त्याला काय पाहिजे. रानातला झरा आपली-आपली वाट काढत जसा उतार मिळेल तसा वाकडा-तिकडा जात असतो. पाणी जेव्हा ते जात असतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय-काय अडथळे येतात. त्याच्यामध्ये दगड-धोंडे येतात, गोटे येतात. त्या दगड-धोंड्यातनं, गोट्यातनं जेव्हा ते पाणी वाहतं रानातलं, तेव्हा त्याचा खळखळ-खळखळ आवाज काढतो. तो नाही म्हणत, "अरे काय दगड-धोंड्यातनं आलाय." आम्ही हत्तीपेढी म्हणत, "काय चांगला रस्ता पाहिजे, कसले खड्ड्याचे रस्ते केले." तो नाही म्हणत. तो त्या दगड-धोंड्यातनं खळखळ-खळखळ-खळखळ असा आवाज काढत पुढे-पुढे धावत असतो. मग काटेकुटे येतात, झुडपं येतात काटेकुट्यांची. तुम्ही बाभळीची झाडाची झुडपी पडलीत, कुठली पडलीत, त्याच्यातनं तो झाडाचा झरा पुढे-पुढे जात असतो. तेव्हा त्या झुडपातनं जातो ना, तेव्हा तुम्ही जर केअरफुली बघाल ना, तुषार उडवतो. आनंदाची कारंजी उडवतो. दगड-धोंड्यातनं खळखळ आवाज तर काट्यातनं आनंदाची कारंजी उडवतो. मग पुढे मोठा एक धोंडा येऊन उभा राहतो. मोठा दगड असं रानातनं वाहतोय तो. त्या दगडापाशी तो थांबत नाही. थांबलं तर त्याचं डबकं होईल एका जागी थक्क. तर त्याला बाजूला वळसा मारून पुढे जातो. कारण त्याला पुढे जाऊन नदीला मिळायचं. पुढे काय होतं नदीतनं त्या पाण्याच्या थेंबाला रानातल्या घरातला जो पहिला थेंब निघाला. पहिलं पाणी निघालं ओंजळभर असो, नाहीतर पसाभर असो, त्याचं पुढे सगळा हा दगड, धोंडे, काटे, मोठा दगड यातनं वाट काढून नदीला जातो आणि नदीतला मिसळतो आणि नदीतनं पुढे तो समुद्राकडे जायचो. त्याची ओढ असते त्या पहिल्या थेंबाची. माझं एम, माझं गोल मला समुद्रात जायचंय. माझं जीवन त्याचं पाण्याचं जीवन, मोठं जीवन समुद्रात आहे. तसं मग मी त्या झऱ्यापासून माझ्या डोक्यात कायम होतं आपला गोल काय? आपला एम काय? बिल्डर व्हायचा आहे. Toyotaमध्ये नंबर 1 व्हायचंय. कशात ते व्हायचंय? तर तो झरा माझ्या डोळ्यापुढे येतो. तो त्याचं किती अडथळे आले तरी थांबतो का मित्रांनो? नाही. थांबलं तर त्याचं डबकं होईल. तो वाहता राहतो. संकटातनं वाहत राहायचं. त्यात तुम्हाला यश मिळतं. ते रानातला झरा आणि ते डोक्यापुढे घेऊन मी आज ती बिल्डिंग पूर्ण केली. एवढी संकटं येऊन तर तुम्ही प्रामाणिकपणे धडपडत असतात तर संकटावर निश्चित मात करता आणि संकटावर मात करण्याकरता गरुडासारखं संकटावर काळ्या ढगावर जाऊन उडायचं असतं. अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं आपण शिकत गेलं, तर यश दोन्ही हात जोडून पुढे असतं आणि मग हा डी-एस. कुलकर्णी या सगळ्या अग्निदिव्यातनं अतिशय आनंदाने ते रास्तापेठेतली अश्विनी अपार्टमेंट पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मागे वळून न बघता पुण्यात जवळ-जवळ 40,000हून जास्त घरं बांधून दिली. त्याचा पाया त्या भूतांच्या वाड्यात झाला. भूत मला आवडतात, भूत मला पावले, कोणाचाही द्वेष करू
घरासाठी काडी काडी जमवतात माणसं. टुमदार स्वप्नात रंगतात माणसं. छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं. घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.